लोणी मिरमर पिंपरी रस्त्यालगत निळवंडे कालव्याच्या कडेला शेतातील 2 खोल्यांमध्ये गर्भवती महिलांची गर्भलिंग निदान तपासणी सुरू असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती। या माहितीची खातरजमा करत त्यांनी तात्काळ विशेष पथक तयार करून अत्यंत गुप्ततेनं एजंटच्या वाहनाचा पाठलाग करत छापा टाकलाय। छाप्यात पोलिसांना अत्याधुनिक सोनोग्राफी अल्ट्रासाउंड मशीन, मॉनिटर, बॅटरीवर चालणारी वीज पुरवठा यंत्रणा, वैद्यकीय तपासणीसाठी वापरले जाणारे जेल तसेच विविध कागदपत्रे आणि उपकरणे आढळून आली। ही सर्व सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे। विशेष म्हणजे यंत्रणेला चकवा देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था ही मोबाईल पद्धतीने उभारण्यात आली होती। या प्रकरणात घटनास्थळावरून याचा मास्टरमाइंड डॉक्टर व एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले। तसेच तपासणीसाठी आलेल्या 8 महिलांना देखील सुरक्षित ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जात आहे। प्राथमिक चौकशीत या गर्भवती लिंगनिदान तपासणी करण्यासाठी आलेल्या महिलांना प्रत्येकी 2 मुली आहेत। नाशिक, बीड, मालेगाव, संगमनेर अशा ठिकाणाहून तपासणी करण्यासाठी ह्या महिला येथे आल्या आहेत। तर 50,000 ते 1 लाख रुपये प्रत्येक महिलेकडून तपासणी फी घेतल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणामागे संगनमताने चालणारे जाळे असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून नेमक हे रॅकेट कस चालवलं जात होतं, यात कोण कोण सहभागी आहेत, गर्भपात कुठं केला जात होता याची पायामूळ खणली जाणार असून यात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान अशा पापकृत्यात कोणालाही सोडल जाणार नसल्याचा खणखणीत इशारा अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी दिलाय। आज सायंकाळी निर्मळ पिंपरी शिवारामध्ये एक डॉक्टर गर्भलिंग निदान चाचण्या एका ठिकाणी करत असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती। त्यानुसार PCPNDT कायद्यानुसार जे कोणी अधिकृत वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना आपण ही माहिती कळवली आणि या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमक्ष पंचांसमक्ष पोलीस पथक सर्व पथक दाखल झाले असता संबंधित वैद्यकीय अधिकारी हे गर्भलिंग निदान करताना मिळून आलेले आहेत। त्याबाबतचा सविस्तर पंचनामा पण केलेला आहे आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी संबंधित डॉक्टर त्याप्रमाणे यामध्ये असणारे जे कोणी एजंट सामील आहेत अशांवर आपण गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत। आता जे काही आपण घटनास्थळी जी प्राथमिक माहिती घेतलेली आहे एकंदरीत 8 गर्भवती महिला या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। त्या नाशिक, बीड या जिल्ह्यांमधून मोस्टली या ठिकाणी आलेल्या आहेत। काही नगर जिल्ह्यातील देखील 1-2 महिला आहेत। सविस्तर तपास आपण गुन्हा दाखल करून करत आहोत। जे या ठिकाणी आपण जी विचारपूस केली प्राथमिक त्यानुसार 3 4 व्हीलर या ठिकाणी आणलेले आहेत। एक 4 व्हीलरमध्ये ते डॉक्टर आहेत आणि 2 4 व्हीलरमध्ये ज्या काही गर्भवती महिला आहेत आणि जे एजंट वगैरे आहेत ते या ठिकाणी आलेलं आहे असं दिसून येतं। दरम्यान वंशवाढीसाठी मुलगाच हवा या मागासलेल्या मानसिकतेतून अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। कायद्यानं गर्भलिंग तपासणीवर कडक बंदी असतानाही काही जण पैशाच्या लालसेपोटी आणि समाजातील चुकीच्या समजुतींना बळी पडून अशा अमानवी कृत्यांना हातभार लावत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यामागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे। तसेच जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। समाजात मुलगा-मुलगी भेदभाव नष्ट करण्यासाठी शासन विविध जनजागृती मोहीम राबवत असतानाही अशा घटना समोर येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे। या कारवाईनंतर तरी अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल का याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, राहता।